देवणी पंचायत समिती समोर लिपिक कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरू। सहकार आंदोलनाचा तिसरा दिवस। देवणी पंचायत समितीत कार्यरत असलेले सर्व विभागाचे लिपिक कर्मचारी यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पंचायत समिती समोर असहकार आंदोलन सुरू केले आहे। आज आंदोलनाचा तिसरा दिवस असून तात्काळ मागण्यांसंदर्भात शासनाने निर्णय घ्यावा, अन्यथा दिनांक 23 फेब्रुवारी रोजीपासून काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचं निवेदन देवणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना देण्यात आला आहे। सविस्तर माहिती अशी की प्रशासनाच्या सर्व योजना राबवणं, त्याचं नियोजन करणं, पत्रव्यवहार करणं, लोकसभा, राज्यसभा, जिल्हा परिषद या सर्व निवडणुकीत काम करून शासनात महत्त्वाची भूमिका बजावणं, सर्व नियोजन करणं इत्यादी कामे करत त्याचे वेतन अगदी तुटपुंज असून चौथ्या वेतन आयोगात प्रशासनाच्या चुकांमुळे त्रुटी निर्माण झाल्या आहेत। त्यामुळे त्याचा आर्थिक फटका सर्व कर्मचारी यांना बसला आहे। त्यात झालेल्या त्रुटी तात्काळ दुरुस्त करण्यात याव्यात। पदोन्नतीचा स्तर कमी करण्यात यावा। आमच्या कनिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, वरिष्ठ प्रशासन अधिकारी या अनुभवाचा प्रशासनाला फायदा होईल। राज्यसेवा अधिकारी म्हणून, सहाय्यक गटविकास अधिकारी किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून लोकांना चांगली सेवा देता येईल। आमच्या आयुष्यातील बराच काळ आम्ही प्रशासकीय सेवेत घालवत आहोत। सेवानिवृत्तीनंतर आम्हाला मिळणारी जुनी पेन्शन योजना चालू करावी, त्यामुळे आम्हाला सन्मानाने जगता येईल, असं निवेदनात नमूद केलं असून दिनांक 23 फेब्रुवारीपर्यंत मागण्या मान्य नाही झाल्या तर काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे। निवेदनावर संघटनेचे तालुका अध्यक्ष किरण मुडपे, उपाध्यक्ष शरद पाटील, सचिव विशाल सूर्यवंशी, सहसचिव डब्बे, UM कोषाध्यक्ष दिलीप कांबळे, सह केशव जाधव, गोविंद गंढाळे, माचेवाड, VM अनंत कोन्हाळे, मिरकले, US शिंदे, VN ठाकूर, SP कोठुळे, MA सूर्यवंशी प्रसाद, ऋषिकेश कुलकर्णी, महाके JN कांबळे, DG मुतंगे बालाजी, श्रीमती संगीता सूर्यवंशी, श्रीमती इंगोले US, श्रीमती सुरंगे VH। देवणी पंचायत समिती समोर कर्मचाऱ्यांचे आंदोलन चालू आहे। त्यांच्या नेमक्या मागण्या काय त्यांच्याकडून जाणून घेऊ। साहेब, कशासाठी उपोषण करताना आपल्या मागण्या नेमक्या काय आहेत? सर, आम्ही लिपिकवर्गीय कर्मचारी म्हणून काम करतो आणि थोडक्यात राज्य सरकार असेल, राज्य सरकारकडनं ज्या काही विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात त्या योजना आम्ही जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तळागाळातल्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो। आणि हे करत असताना आम्ही लिपिकवर्गीय कर्मचारी अगदी मन लावून काम करतो आणि ह्या योजना प्रत्येकापर्यंत पोहोचतील यासाठी आम्ही नियोजन करत असतो, तशा प्रकारचा पत्रव्यवहार करत असतो, तशा प्रकारचं आम्ही फायली पुटअप करत असतो। आणि हे सगळं करत असताना कुठेतरी मनात प्रश्न येतो की आपल्याला दिलं जाणारं जे काही वेतन आहे ते वेतन खरंच पुरेसं आहे का? हा प्रश्न स्वतःला विचारल्यानंतर लक्षात येतं की नाही, एवढ्या तुटपुंज्या पगारावरती सध्याच्या महागाईच्या काळामध्ये आपण आपलं घर चालवू शकत नाही। मुलांचं शिक्षण असेल, आरोग्यविषयक समस्या असतील किंवा इतर ज्या काही भौतिक सुखसुविधा आहेत, जसं आपलं स्वतःचं घर असेल, ह्या गोष्टी आम्ही करू शकत नाही। कारण का? तर चौथा वेतन आयोग, ह्या चौथा वेतन आयोगामध्ये बरेचसे कर्मचारी इतर संवर्गातले आमच्यासोबत पगाराच्या बाबतीत होते, पण चौथा वेतन आयोग लागला की त्यावेळी वेतन त्रुटी निर्माण झाली। आमची पहिली मुख्य मागणी आहे ती म्हणजे चौथ्या वेतन आयोगामध्ये जी काही वेतन त्रुटी निर्माण झाली ती वेतन त्रुटी दूर व्हावी। त्या वेतन त्रुटीमध्ये खऱ्या अर्थाने आम्ही लिपिक संवर्गातले कर्मचारी मागे पडलो आणि ती त्रुटी जवळपास चौथा वेतन आयोग आहे, त्यानंतर लागलेलं 5वा असेल, 6वा असेल आणि 7वा असेल, या वेतन आयोगामध्ये ती दुरुस्त करण्यात आली नाही। वारंवार आमच्या संवर्गातल्या कर्मचाऱ्यांनी याबाबत मागणी केली की सरकारने आमची ही वेतन त्रुटी दूर करून द्यावी, पण ती वेतन त्रुटी त्यांनी दूर करून दिली नाही। त्याबद्दल जवळपास राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी आहेत। ही होती आमची पहिली मागणी, जी की आमची वेतन त्रुटी दूर करणे। आमची दुसरी मागणी आहे ती आहे म्हणजे आम्हाला जुनी पेन्शन योजना जशाच तशी लागू करणे। कारण आयुष्यभर आम्ही इथे सेवा करतो आणि सेवा करत असताना आमच्या जीवनातला बराचसा काळ आम्ही इथे सेवेमध्ये देतो आणि ज्यावेळी सेवानिवृत्त होतो त्यावेळी सेवानिवृत्त झाल्यानंतर जर आम्हाला आमची जुनी पेन्शन योजना लागू झाली तर आमचं भविष्य थोडक्यात आमचं सुरक्षित राहील। कारण पेन्शन हा आमचा हक्क आहे, ती भीक वगैरे नाही आहे। आम्ही सरकारला मागतोय की जे काय तरतूद आहे त्या तरतुदीनुसार तुम्ही आम्हाला जुनी पेन्शन लागू करा
जेणेकरून भविष्यामध्ये आम्ही स्वाभिमानाने आणि ताटकाण्याने जगू शकू. आमची तिसरी जी मागणी आहे महत्त्वाची, तिसरी मागणी पदोन्नतीचे स्तर कमी करा. म्हणजे जे काही पदोन्नतीमधले स्तर आहेत, आमची सुरुवात होते सर कनिष्ठ सहाय्यक या पदाने. कनिष्ठ सहाय्यक झाल्यानंतर पुढचा टप्पा येतो पदोन्नतीचा वरिष्ठ सहाय्यक. वरिष्ठ सहाय्यक झाल्यानंतर कनिष्ठ प्रशासनाधिकारी, सहाय्यक प्रशासनाधिकारी आणि त्यानंतर एवढा प्रदीर्घ अनुभव असून सुद्धा मग आम्हाला राज्यसेवेमध्ये सहाय्यक गट विकास अधिकारी असेल किंवा मग बालविकास प्रकल्प अधिकारी असेल, या पदामध्ये आम्हाला घेतलं जातं. पण हे वेतन श्रेणीची त्रुटी असेल किंवा त्यानंतर पदोन्नतीचे स्तर कमी करणं असेल, यामध्ये जर सुधारणा झाली, पदोन्नतीचे स्तर जर कमी झाले, तर निश्चितच आमच्या सेवेतील अनुभवाचा फायदा प्रशासनाला होऊ शकतो आणि आम्ही निश्चितच चांगली सेवा नागरिकांना देऊ शकतो. त्यामुळे पदोन्नतीमधले स्तर कमी करावे ही आमची पुढची मागणी महत्त्वाची आहे. अशा प्रकारच्या या मागण्यासाठी आम्ही इथे बसलेलो आहोत आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टीमुळे आम्ही एक असहकार आंदोलन पुकारले की जेणेकरून आम्ही दिनांक 16/2/2026 पासून असहकार आंदोलनाला सुरुवात करतोय. मग अगदी 16 फेब्रुवारी असेल, 17 असेल, 18 असेल, 19, 20, 21, 22, 23पर्यंत आम्ही असहकार आंदोलन करणार आहे. आणि त्यानंतर आम्ही थोडक्यात जसं जसं वेळ पुढं जाईल, सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करेल, आम्ही कामबंद आंदोलन करणार आहोत आणि आमच्या मागण्या सरकारने मान्य करावेत यासाठी आम्ही सरकारला वेटीस धरणार आहोत. आणि वेटीस धरण्यापूर्वी आम्ही कर्मचारी आहोत, त्यांना विनंतीसुद्धा करणार आहोत की कृपया एवढा मोठा आमचा लिपिक बांधवांचं हे केडर आहे की आमच्यावरचा अन्याय तुम्ही दूर करावा, आमची जीवनशैली उंचवावी, त्याचा फायदा प्रशासनाला सुद्धा होईल आणि वैयक्तिक आम्हाला सुद्धा होईल आणि आमच्या मागण्या मान्य करत एवढी मी विनंती करतो. धन्यवाद. तात्काळ जसं शासनाने निर्णय नाही घेतला तर यापुढील संघटनेची भूमिका काय राहील? या आधीसुद्धा आम्ही वारंवार आंदोलन केलं आहे, पण आता मात्र हे आंदोलन निश्चितच पेटले असं म्हणायला हरकत नाही. सरकार जर आमच्या मागण्या मान्य करणार नसेल तर आम्ही निश्चितच कायम काम बंद आंदोलन हे पुढे सुरू ठेवणार आहोत. या माध्यमातून तुम्हाला सरकारला नेमकं म्हणजे काय म्हणायचं आहे? या माध्यमातून सरकारला मला एवढंच म्हणायचं आहे की आमच्या ज्या काही प्रामुख्याने ह्या मागण्या आहेत, या मागण्या त्यांनी मान्य कराव्यात. कारण अगदी तुम्हाला कुठलंही शासकीय कामकाज असो, आता कामं जर आम्ही सांगायला गेलो तर त्या प्रत्येक कामामध्ये लिपिक बांधवाशिवाय कुठलंही काम परिपूर्ण होऊ शकत नाही, हे तुम्हाला सुद्धा निश्चित माहीत आहे. अगदी मग ग्रामपंचायतची निवडणूक असू द्या, पंचायत समितीची असू द्या, जिल्हा परिषदेची असू द्या, किंवा मग विधानसभा असू द्या, लोकसभा असू द्या, या प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही पोटतिडकीनं काम करतो. आम्ही थोडक्यात नियोजनाचं चांगलं काम करतो आणि नियोजनाचा कणा आम्ही आहोत. तर थोडक्यात सरकारला विनंती आहे की तुम्ही आमच्याकडे दुर्लक्ष करू नका आणि आम्हाला निश्चितच तुम्ही न्याय द्या आणि आमच्या मागण्या मान्य करा. धन्यवाद. विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजित सौदागर. चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहत राहा. धन्यवाद.